शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी मोठा दावा केलेला आहे। 2019 साली भाजप आणि शिवसेनेमध्ये अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरलेला होता, असं मोठं विधान शिरसाट यांनी केलं। भाजपचे 105 आमदार असल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद पहिले 2.5 वर्ष मिळणार होतं, असं शिरसाट म्हणाले। मात्र शरद पवारांनी 5 वर्ष मुख्यमंत्रीपद तुम्हीच घ्या अशी ऑफर दिली आणि उद्धव ठाकरेंची नियत फिरली, असा आरोप शिरसाट यांनी केला। पवारांची ऑफर आल्यावरती शेवटच्या दिवशी भाजपने पहिले 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी नवी ऑफर दिली, पण ठाकरेंनी भाजपशी चर्चाच केली नाही, असा दावा देखील शिरसाट यांनी केला आहे। वर्षाचा फॉर्म्युला 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता, त्याला आम्ही नाकारतच नाहीये। फॉर्म्युला ठरला होता ही निश्चित आहे, परंतु पहिले 105 ज्यांचे आमदार निवडून आलेले त्यांना प्रायोरिटी म्हणून त्यांनी ते मागितलं होतं। तरी शेवटच्या क्षणाला जेव्हा त्यांनी मान्य केलं की पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या, परंतु सत्तेच्या लालसेपोटी सत्ता 5 वर्षाची जी काही ऑफर शरद पवारांनी दिली होती, 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा, मग ह्या फक्त लालसेपोटीच यांनी आघाडी केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी शिवसेना प्रमुखाला युती कधीही मान्य नव्हती त्या युती बरोबर ते गेले। त्याचा परिणाम आज त्याचा पक्ष फुटीमध्ये झाला। त्यांनी केलेलं वक्तव्य मी पहिलेच सांगितलं की त्यांनी वक्तव्य जरी केलं असेल 2.5 वर्ष नाही, पण 50-50चा फॉर्म्युला ठरला होता आणि शेवटला अखेरला भाजपने सांगितलं की ठीक आहे पहिले 2.5 वर्ष तुम्ही घ्या, पण बोलणी तर करा, परंतु त्या बोलणीला कोणी जायचं नाही हा आम्हाला आदेश होता। शरद पवार साहेबांनी जी गुगली टाकली होती 5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री राहा, आम्हाला सत्तेची लालसा नाही, परंतु भाजपला सत्तेत येऊ द्यायचं नाही, हे सांगितल्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी ती युती जी होणारी होती ही उद्धव साहेबांनी टाळली, हे तेवढं सत्य आहे। आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा हे उद्धव साहेबांना सांगितलं, उद्धव साहेबांनी मी बोलणी करायला कोणाला पाठवणार, तुला जायचं तुझा, कशाला जातील ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।